आणि यानंतर बातमी तामिळनाडूच्या राजकारणातून आहे। अण्णा द्रमुक टीव्हीकेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे। अण्णा द्रमुकमध्ये टीव्हीकेला पाठिंबा देण्यावर सहमतीचे संकेत मिळतात। काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अण्णा द्रमुकने ही रणनीती आखली आहे। अण्णा द्रमुकमधील एक गट नाही तर संपूर्ण पक्षच पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांच्या वतीने कळतंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडी घडताना आपण पाहतोय। आता काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी एआयडीएमकेची काय भूमिका आहे आणि टीव्हीकेचा विचार केला तर कोणाला सोबत घेऊन टीव्हीके पुढे जाऊ शकते, एआयडीएमके की काँग्रेस? प्रज्ञा, निश्चितच इथे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपवण्याची भूमिका एआयडीएमके एनडीएचे घटक पक्ष बजावत आहेत हे आपल्याला उघडपणे दिसते। आणि या सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे काँग्रेसला तमिळनाडूच्या सत्तेतून बाहेर ठेवणं यापेक्षा जास्त टीव्हीके आणि विजय यांच्यासारखा एक पक्ष हा इंडिया आघाडीच्या दावणीला बांधला जाण्याऐवजी तो न्यूट्रल भूमिकेमध्ये कायम ठेवणं ही एनडीएची प्राथमिकता दिसते। कारण यापूर्वी असंही डीएमकेचंही जे सरकार होतं त्या सरकारमध्ये सुद्धा काही काँग्रेसला खूप सहभाग होता सत्तेत, असं नाहीये किंवा असा कुठलाही अशी परिस्थिती नव्हती। परंतु काँग्रेस आता सुद्धा टीव्हीकेच्या बाबतीत अजून निर्णय करण्यापूर्वीच आता एआयडीएमकेनी परस्पर पाठिंबा जाहीर करण्याची भूमिका घेतल्यामुळे एनडीएचाच एक घटक पक्ष हा सत्तेत अप्रत्यक्षपणे सहभागी होतो। त्याशिवाय टीव्हीके आणि विजय सारखा एक नेता आणि टीव्हीके सारखा पक्ष हा देखील इंडिया आघाडीच्या दावणीला बांधला जात नाही, तो एका न्यूट्रल आणि तटस्थ भूमिकेमध्ये देशाच्या राजकारणात ठेवता येईल। तर अशा सर्व दृष्टींनी सर्व बाजूंनी विचार करता अण्णा द्रमुककडून ही पावलं टाकली जातात असं आपण बरोबर आहे। त्यामुळे कोणत्या नॅशनल पक्षाला सोबत घेण्यापेक्षा स्थानिक पक्षांनीच राजकारणामध्ये सक्रिय राहावं आणि त्यांचा दबदबा कायम राहावा असा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।